आणि आता हे दुसरं तुमच्याबरोबर चाललंय. आज 5वा दिवस लिंबू शहद पाण्यावरती आहे. तुम्हाला दुबळा वाटतो का? मी काही दुर्बलता येत नाही. पदयात्रा मी 6 केलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा 7-8 दिवस त्याच्यामध्ये लिंबू शहद पाण्यावरती. आता तर यावेळी कमी होतं चालणं थोडंसं, पण 40 किलोमीटर 42 किलोमीटर आम्ही चाललेलो आहे. पण काही दुर्बलता येत नाही, कारण उपवासामध्ये शक्ती असते. हे ध्यानात ठेवायचं. तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर संतुलित आहार, शक्ती पाहिजे असेल तर उपवास, आनंद पाहिजे असेल तर सेवा, ज्ञान पाहिजे असेल तर ध्यान, आणि प्रेम पाहिजे असेल तर सर्व भावेनं समर्पण. ते साधनेचे अंग सांगितले. आणि मल निघाल्यानंतर रोग जातो. बरोबर का? मल शरीरात निघाला का रोग जातो. आम्ल निघालं का थकावट जाते. आसक्ती निघाली मनातली, इंद्रियातले आम्ल निघालं तर थकावट जाते. मनातली चिंता नष्ट होते. बुद्धीतला अहंकार गेला तर भीती नष्ट होते. आणि अहम मधलं मिथ्या आपणत्व गेलं की त्या ठिकाणी महाराज प्रेम पैदा होतं. मग त्या ठिकाणी अशी ही साधनेचे तुम्हाला सांगितलंय. वियोगाचं दुःख राहत नाही त्या ठिकाणी. तर असं हे साधनेचे थोडक्यात हे सांगितले. आणि माझा मी या साधनेशी संबंध का तुम्हाला वाटलं असेल एवढ्यामध्ये एकच साधू आणि आम्ही सगळे ग्रहस्थ हे कसे काय याच्यामध्ये आले. माझं गुरुस्थान ऋषिकेशला आहे. माझं नाव आहे स्वामी दीनानाथ महाराज. नवीन लोकांसाठी सांगतो, बाकीचे ओळखतात. आणि याच्या साधनेमध्ये माझा संबंध कसा आला, मी चाललो होतो ऋषिकेशला. ती ट्रेन जाते ना मुंबईवरून, AC ट्रेन, हरिद्वार AC ट्रेन, तिच्यामध्ये. आणि हे साधक चालले होते आपलं मुख्यालय जे आहे मेरठला. तर याच्यामध्ये छोटंसं पुस्तक आहे, सुखी जीवन के स्वर्णिम सिद्धांत. आता त्याचे मराठी अनुवाद देखील झालेलं आहे. हे काय इथं आहे. हे पुस्तक मी सुरुवातीला वाचलं गाडीमध्ये, बरं का, रेल्वेमध्ये. हे पुस्तक वाचलं, सुखी जीवन के स्वर्णिम सिद्धांत. आणि आपल्या मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे. हे पुस्तक 6 रुपयाने. मला वाटलं जर हे सिद्धांत असे आहे, भोजनामध्ये शक्ती नाही, औषधात आरोग्य नाही, पैशामध्ये सुख नाही, पुस्तकात ज्ञान नाही, संबंध लोक प्रेम नाही, अशी वाचलं. मला आटपट वाचलं थोडंसं ऐकायला. म्हटलं अरे हे नवीन आहे. म्हटलं मी करू शकतो काही. म्हणे महाराज या ना, मला शिबिर नवरात्राला मी आमच्या गुरुस्थानावरती गंगाजलाव नवरात्र होतं ते करून मग मी आलो. पहिलं खामगावला केलं होतं शिबिर, पहिलं खामगावला केलं मी. आणि केल्यानंतर माझं त्यावेळेचं मी तुम्हाला सांगतो अनुभव सांगितला. वजन माझं होतं 110 ते 12 असायचं. याचं कारण हे माता लोक, बरं का, कारण मी महाराज आणि आग्रह करणारे हे लोक. बरं, माझा स्वभाव असा, लोकांना भूक लागल्यावर जेवण लागतं, पण मला जेवण असल्यावर भूक लागतं. बरं का, असं होतं. मी सकाळी जर स्वयंपाक झाला असला ना आणि कोणी जर म्हटलं महाराज स्वयंपाक झालेला आहे, मी नाही म्हणत आज जेवायच्या वेळ नाही असं नव्हतं म्हणत, वाढा लगेच म्हणायचं. सकाळी सकाळी खायचं. त्याच्यानंतर नाश्ता, दूध, कोणाच्या घरी गेलं का जे दिलं ते खायचं, दिवसभर खायचं. आणि खाऊन खाऊन एवढा मोठा झाला होतो का गाडीवर सांभाळायला लोकांना आवड जायचं महाराज. त्याच्यानंतर या साधनेला लागल्यावर मी वजन कमी किती केलं, 42 किलो वजन कमी केलं. आणि सगळ्या रोगाचं मूळ आहे ओव्हरवेट, जास्त वजन. आणि हे वजन कमी झाल्यामुळं आता मी, नाही तर कोरोना काळातच उडालो असतो एखाद्या वेळेला. लक्षात घ्या, जे वाचलो या साधनेच्या कृपेनं वाचले. आणि म्हणून मला वेळ मिळेल तेव्हा कुठेही, आता हे का 2 लगातार उपवासाचे हे करून राहिलेले शिबिर, 7 दिवसाचे. मी जिथं वेळ मिळेल तिथं 2 दिवस मिळू, 4 दिवस मिळू, मी जातो आणि करतो वर्षातून कुठेही. आणि दोन्ही नवरात्र करतो. एक नवरात्र आता मेरठला तर जाऊ शकत नाही, गुरुस्थानावरती गंगाजलाव असतं तिथं करावं लागतं मला. आणि एका नवरात्रात, चैत्र नवरात्रात मी रामकथा करत असतो. त्याच्यामुळं ती कथेच्या वेळेला तरी पण मी त्याच्या नारळाच्या पाण्यावर राहतो, कथाही करतो, नारळाचं पाणी पितो 9 दिवस आणि मग उपवास कथा करतो. तर आणि मी आहे कीर्तनकार, कीर्तन करतो, प्रवचन करतो, कथाही करतो. पण माझं गुरुस्थान आहे ऋषिकेश, जन्मभूमी आहे महाराष्ट्र. जवळजवळ 50 वर्षापासून ऋषिकेशला संबंध आहे. मराठीतही कार्यक्रम करतो, हिंदीतही करतो. आणि विशेष करून आळंदी वारी, पंढरपूरची वारी,
मी पहिला महिन्याचा वारकरी होतो महाराज. आळंदी पंढरपूर महिन्याचा वारकरी होतो. ही आपली कारभारी भवनची दिंडी आहे ना, बाळकृष्णबाई दिंडी, या दिंडीत चालणारा वारकरी होतो. पण वारकरी लोक आहे ना, तंबाखून चहा सोडत नव्हते, म्हणून मी पळून गेलो ऋषिकेशला. ती भजनाचा टेंट होता ना, त्याच्यामध्ये तंबाखून चहाच नुसतं चालायचं त्याच्यामध्ये. मी एक दिवस अधिष्ठानाकडे पाय करून जातो, पण स्वामीजी तुम्ही पाय केले, त्यांचे तास उचकून दाखवलं होतं तंबाखूचे बीट. अरे म्हटलं कमीत कमी टेंटच्या बाहेर तरी करा, ऐकतच नव्हते, म्हणून वारकऱ्याला सोडून दिलं आणि तिकडे निघून गेलो. आता आमच्या आश्रमात आलं तर कोणी मुदी आलं तरी त्याला चहा मिळणार नाही, असं आश्रम आहे. चहा बिलकुल बनत नाही. आणि चहा त्याच्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, चहाने काय हानी होते हे वाचून पहा तुम्ही. कुणी चहा पिणारे असतील तर सोडून त्यांनी तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम होतील. चहा व्यसनामध्ये मोडलं जातं, तेही करू नका. आणि खरं ही साधना सर्वांसाठी, मी सगळ्या साधना केलेल्या मनुष्य बरं का, म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग केलेली आहे, ब्रह्मकुमारीची ही केलेली आहे, विपश्यना केलेली, जेवढे चालतं अलीकडं समाजामध्ये सगळ्या केलेल्या आहे. पण ही साधना संत प्रमाणित आहे, संतांनी कळ आलेली आहे, रामचरितमानसारखा दिव्य ग्रंथातून आलेली आहे आणि सर्व करू शकतात अशी साधना आहे. काही साधना सर्व नाही करू शकत, अशी सुलभ साधना आहे. रामचरितमानस ही दुःखातून निवृत्ती करण्यासाठीच ग्रंथ लिहिलेला आहे. हसच तसा लिहिलेला आहे भगवान शंकरांनी, रची महेश निज मानस राखा. परंतु तुळशीदासांनी तो मग नंतर लिपिबद्ध केला आणि आता खूप प्रसिद्ध. गीतेच्या नंतर रामचरितमानसचा सगळ्यात जास्त प्रचार आहे. तर ग्रंथाचा आधार आहे, संतांचा आधार आहे आणि विशेष करून कुशल मार्गदर्शन. आता डॉक्टर साहेब आहे ना, हे संत आहे, संतांना काही वेशभूषा लागत नाही. आता आम्हाला भगविका घातली तर वेगळ्या लोक आदर देतील, दर्शन करतील, पण हे दिसायला असे दिसतात, वरून कडक दिसतात पण आतून लई मोह. मोह मेनावून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासायसे भेदू. अशा पद्धतीने हे आतून फार मृदू आहे आणि हितकारी आहे. तर संत वृत्तीचे आहे, उत्तम मार्गदर्शक मिळालेले. मी अनेक शिबिर ऐकले, नवीन नवीन ऐकायला मिळालं आणि मी ही विचारधारा कीर्तनातून सुद्धा सांगायला लागलो महाराज, आणि लोकांना खूप आवडायला लागली. त्याच्यामुळं माझ्यामुळं शेकडो लोक याच्या साधनेमध्ये आले, कळत न कळत. त्याच्यामुळं ही साधना सर्वांनी करायची. नुसतं आता हा मी सांगतो ना, मी जर म्हटलो असतो किती ठिकाणावरून एवढे लोक आले, मी जर म्हटलो असतो ना सज्जन लोकांना मला दाखवा, तर मला शक्य आहे. अशक्य मग गोष्ट ही, सज्जन लोक मिळत नाही बघायला. पण इथं आलेले सगळे सज्जन आलेले, सगळे हे तपस्वी आहे. साधन तुम्ही हे 3 दिवस उपवास केला ना, तपस्व्यांमध्ये गिनती, निवडून आले तुम्ही सगळे. आणि उपवास शक्तिप्राप्तीचं साधन आहे महाराज. याचं काय सांगावं. आता वारकरी संप्रदायाचे तुम्ही लोक आहे ना, निळोबारायानं तुकोबारायांचं दर्शन कसं झालं. 42 दिवस उपवास केला होता. तुकोबारायांना गाथा कधी मिळाला, 13 दिवस उपवास केला होता. मग तुम्हाला ते उपवास करायला काय झालं. आता एकादशी करतात तर नुसते खिचडीन बगर खात राहतात. असं करा ना, लिंबू शहद पाण्यावर एकादशी करा ना, काय फरक पडला तरी. पण नियतच खराब झाली ना, नुसतं खायचं खायचं खायचं. आणि खायचं ठरलं तर कमी खा. मी आता मगाशी आमचे मोहित डॉक्टर त्यांना सांगत होतो रात्री, एकदा समुद्रातून काही लोक येत होते आणि त्यांना धान्य संपलं. आता पहिली पाण्याच्या जहाजातून ना 6-6 महिने लागायचे जायला, धान्य संपलं त्यांच्यावर. आणि आता जर धान्य संपलं तर उपाशी मारावं लागेल, पण जे थोडंसं होतं मग त्यांनी ठरवलं 6 महिन्याचा प्रवास आहे आणि आपल्याला उपाशी मारायला नको, फक्त मुठीभरच खायचे प्रत्येकजण, शेवटपर्यंत पुरावा म्हणून मूठभर खायचे. मूठभर खायचे आणि 24 तास तसे खाली राहायचे. अक्षरशः त्यांचे चेहरे लाल झाले आणि तब्येत सगळं ठीक झालं. कम खाओ गम खाओ डॉक्टर साहेब सांगतात ना, तसं या साधनेमध्ये येऊन तुम्ही जर हे केलं तर निश्चितच तुम्हाला कमी खायचं. आणि कारण आता गरज नाही, मेंटेनन्स पुरतं खायचं आहे, पण तेवढंच खात राहिलं तर शरीर फैलल, रोगाचे शिकार व्हाल. तेव्हा मला प्राप्त झालं, डॉक्टर साहेब आलेले, आता मी वेळ घेत नाही, तर मी एक कीर्तन प्रवचन करणार. मला एकदा माईक मिळाला तर सोडूशी वाटत नाही. तर आता डॉक्टर साहेबांचं ऐकू. तो अभियोग हिंदीमध्ये मराठीमध्ये माझा जो पट्टा पडला ना तो पडतो. हिंदी बोलायला लागलो एकही मराठी शब्द येऊ देत नाही, आणि मराठी बोलायला लागलो एक सुद्धा हिंदी शब्द येणार नाही, अशी माझी विशेषता आहे. तेव्हा मी जे सांगत होतो की भोजन कमी केल्याने
आता माझं वजन एवढं 42 किलो कमी कसं झालं तुम्हाला सांगतो. मी कीर्तनकार, सकाळी निघालो, आता या लोकांना ज्यूस मिळतो, सलाद फ्रूट मिळतं, मला काहीच नाही मिळत प्रवासामध्ये. मी कुठं नारळाचं पाणी पी, कुठं ऊसाचा रस पी, पोटभर प्यायचं बरं का. आणि मग संध्याकाळी जायचं आणि 5 वाजता मी जिथं कीर्तनाला गेलो का तिथं सांगायचं मला 80% भाजी पाहिजे, मिरची टाकू नका, आणि रोटी आणि भात किती फक्त 20%मध्ये. असा आहार ठेवून घटत 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 वजन गेलं आणि कितीवरती आलो मी, 42 किलो कमी. 112 होतं, तर मोठा महाराज होतो, छोटा महाराज झालो, लक्षात घ्या. तर आता खूप काही नाही, परंतु आज शिबिर करतो मी. आजारी म्हणून शिबिर करत नाही, बिमारी काहीच नाही आहे, पण आजार होऊ नये म्हणून शिबिर करतो. आणि आता हे दुसरं करतोय मी. तिकडचं उपवास, मी तिकडे भाजी खाल्ली नाही. डॉक्टर सांगितलं हे तर घ्या म्हणे, थोडंसं सूप घ्या, सूप घेतलं, परंतु आज तरी मला अशक्तपणा बिलकुल वाटत नाही, उलट ऊर्जा वाढली. काय करतो बा खटपट कमी जास्त. तर आपण सगळे भाग्यशाली आहे. आणि शिबिराला येऊन मलाही दर्शन करायचं तपस्व्यांचा योग आला आपल्याला. आणि विशेष करून मी सांगितलं, माझी स्तुती करण्याचा स्वभाव नाही, परंतु डॉक्टर साहेब संत हृदयाचे असल्यामुळं अगदी त्यांच्या पद्धतीनं, परंतु मी त्यांची विशेषता बघितली की सफल काम जर करायचं असेल तर डॉक्टर साहेबांची पद्धती योग्य आहे. कशी प्रतिकूलता असली तर त्यांच्या पद्धतीने त्याला अनुकूल बनवून घेतात आणि सगळ्यांना उत्तम पद्धतीनं संचालन करतात. त्यांची कमांडिंग पॉवर किती लोक असले तरी अतिशय उत्तम आहे. आणि ज्ञानाचा साठा एवढा आहे का ते कोणत्याही प्रश्नाला तुमचं उत्तर देतात. आणि स्वतःमध्ये आहे, आधी केले मग सांगितले, अशा पद्धतीनं त्यांचं जीवन असल्यामुळं आम्हाला अधिक पूरक बनतं. तर मी असं माऊलींच्या कृपेमुळे मिळालेलं आहे, म्हणून मी संतांची कृपा समजतो. आणि त्यांनी अशी सर्वांवरती कृपा वर्षा करत आणि आम्हा लोकांना असंच शिबिराची ज्ञानामध्ये वृद्धी करत, ही जी 5 साध्य आहे, आरोग्य, शक्ती, ज्ञान, आनंद आणि प्रेम, ही साध्यपर्यंत गेल्यावरती महाराज ही 2 साध्य आहे ना पशुला सुद्धा मिळतात. कोणते 2? आरोग्य आणि शक्ती. पण पुढची जी आहे, मी या साधनेमध्ये नुसतं आरोग्यावर असतं मी आलोच नसतो, तुम्हाला सांगतो. माझ्यासारखंच काय काम येतं साधूचं. आरोग्य तर बिघडलं काय, सुधारलं काय फरक पडत नाही आम्हाला. परंतु पुढचं जे आहे आनंद, ज्ञान आणि प्रेम, हे साधनेमध्ये प्राप्त होतात, यासाठी मी या साधनेमध्ये पडलो. बाकी आरोग्य आणि शक्तीचं महत्त्व माझ्या जीवनामध्ये नाही. पाहिजेच, महत्त्व नाही त्याचं फक्त, परंतु पाहिजे, याच्यामध्ये आवश्यक आहे अशा दृष्टीनं. आणि आपल्या लोकांना सर्वांना आरोग्याच्या निमित्त करून तुम्ही इथं आलेत, तरी परंतु माऊलीच्या क्षेत्रात आले. इथं माऊली संजीवन समाधीमध्ये आहे, त्यांचं वायुमंडल मी सकाळीच दर्शनाला रोज जातो. मी आज सकाळी दर्शन करून आलो. आपण सर्वांनी दर्शन करा आणि या वायुमंडळाचा लाभ घ्या. तेव्हा आता मी ऐकायला लालत असतो डॉक्टरांचं, तेव्हा आता वेळ घेत नाही तुमच्यावाली, परंतु माझे शब्द संपवायच्या अगोदर थोडं भजन करून घेईन तुम्ही, कारण भजनाचं फार महत्त्व आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन, कलियुग केवल नाम आधारा, सुमिरी सुमिरी नर उतरई पारा. तेव्हा आपण सर्वांनी, आता शक्ती येते उपवासाने, पण आता कधी कळेल तुम्ही नामस्मरण किती जोरात घेता, याच्यावरून कळेल तुमची शक्ती किती आहे. तर टाळी वाजून माझ्या पाठीमागं सगळ्यांनी रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. शाबास शाबास मोठ्यानी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. एक मिनिट काय झालं माहिती का, एका सुरुवातीला मी परमार्थात पडलो ना, की मधून मधून भजन करायचे ना, विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी, जे भजन घ्यायचं. मी म्हटलं वक्ता सांगताना मध्ये भजन का घेतो. तर एकाने मला सांगितलं, टाळी वावरून जर भजन केलं तर शरीरातले पाप निघून जातात म्हणे. आम्ही तरकट थोडासा म्हटलं, मग पाप ते जातात कुठं. म्हणे जो भजन करत नाही त्याच्या डोक्यावर येऊन दुसऱ्याचे पाप आपल्या डोक्यावर बसू नये म्हणून टाळी वाजून
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. शाबास, आवाज वाढला. प्रेम से, भीति से नहीं, प्रीति से. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मोठ्यानी. राम हरी जय जय राम कृष्ण हरी. डबल टाळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 आता आळंदीचे माऊलीच्या समाधीपर्यंत जय करा गेला पाहिजे आपला मोठ्याने. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत श्री बद्रीनाथ त्रिपाठी जी महाराज की. योगी जी महाराज की. अखिलेश जी महाराज की. सब संतन की. पार्वती पते हर हर महादेव. राम.